नमस्कार हो. हां नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? शिवराज हरीश फुलेवार. प्रॉपर कुठले? प्रॉपर मी उमरखेडला असतो. हां. उमरखेडला राहतो पण शेती ढानकीला. हा कपाशीचा प्लॉट आहे आपला. तर या प्लॉटसाठी याची लागवड कधी केली आपण? 3 जुलैची लागवड आहे. 3 जुलै 2024ची लागवड आहे. आणि यासाठी कशा पद्धतीनं लागवड करताना केल्यानंतर त्याच्यानंतर एक 20-22 दिवसानंतर निंदन झाल्यानंतर आपण खत टाकलं 20-20-0-13 आणि त्याच्यासोबत मल्टीप्लायर 3 किलो वापर आपण 3 एकरला 3 किलो मल्टीप्लायर वापरलं. तर याच्या अगोदर मागच्या वर्षी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केला होता का? नाही, मागच्या वर्षी मल्टीप्लायरचा वापर केला नव्हता. पण यावर्षी मला रिझल्ट चांगले मिळाले त्याचे. मल्टीप्लायर होतो. मागच्या वर्षी तुमच्याकडे कापूस असेल ना? हां, मागच्या वर्षी कापूस होता. हां. पण आज रोजी तुमच्याकडे मला म्हणजे मल्टीप्लायरचे थोडेसे रिझल्ट चांगले वाटत आहे. रिझल्ट काय म्हणजे रिझल्टमध्ये काय म्हणजे काय फरक वाटते मागच्या? ग्रोथ चांगली आहे कापसाची. हां, ग्रोथ आणि ब्रांचिंग वगैरे चांगला आहे. हां, फुटवे वगैरे काढले. प्रतिकार शक्तीला चांगला आहे. हां, पानाची साईज वगैरे पानाची डेफिशियन्सी राहत नाही कशाची. हां हां. आणि प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे उपलब्ध होते झाडामध्ये. पानाची तुरीच्या कापसाची तूर सुद्धा चांगली आहे. वाढीसाठी पण चांगला आहे हे. हां, इतर शेतकऱ्या रासायनिक खत जास्त वापरण्यापेक्षा याच्यावरच भर देऊन आपण एक ड्रेंचिंग मध्ये आपण मल्टीप्लायर वापरलं तरी त्याचा कास्तकारांना खूप फायदा होईल. आणि हे सगळ्यात शेवटी कापूस लावला मी. पहिले सोयाबीन पेरायचं होतं. नंतर मी डिसिजन चेंज केलं. नंतर मग 3 जुलैचा प्लॉट आहे. 3 जुलैचा प्लॉट. 3 जुलै म्हणजे जवळपास 1-1.25 महिना झाला, जास्त कालावधी झाला नाही. 1-1.5 महिन्याचा. हां, तर बाकीचे शेतकरी बाकीपेक्षा चांगलं समाधानकारक मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला वाटतो. चांगला बिलकुल निश्चित सगळ्या कास्तकारांनी वापरावे. धन्यवाद भाऊ. मी संतोष विठ्ठलराव माने, मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस संचालक आणि मल्टीप्लायर अधिकृत विक्रेता. माझा संपर्क नंबर आहे 95 29 31 60 56.